गुरु शिष्य परंपरेला कलंक लावलायस तू, कलंक. स्वार्थी आहात तुम्ही भैरवीजी, खूप स्वार्थी. सॉरी, पण आयुष्यात कधी तुमचा जावई म्हणून नाही घ्यायचंय मला. भैरवीमाई, मी तुम्हाला बोलण्यात तर मोठा नाहीये, पण तुम्ही माणूस म्हणून ना खूप वाईट आहात. तुमच्याबद्दल रिस्पेक्ट होता नव्हता सगळा गेला. भैरवीजी, आपल्या शत्रूशी सुद्धा कोणी असं वागत नाही जसं आज तुम्ही वागलात. मला तर लाज वाटते, लाज. इतकी वर्ष मी तुला माझी मैत्रीण म्हणून घेत होते. पापाचा घडा हा कधी ना कधी भरतोच. भैरवी, तुझा हा पडलेला चेहरा बघून मला खूप समाधान वाटतंय. कलाकार म्हणून सुद्धा तुम्ही तुमची किंमत घालवली आहे. तुमच्यासारखा गुरु कोणालाच मिळू नये. यापुढे प्लीज आता कोणालाही शिष्य बनवू नका. आणि पापाचं प्रायश्चित्त कर जरा. परत आमच्या घरी नका येऊ प्लीज. तर सगळा होता ना तो रिस्पेक्ट केला. जिथून तुम्ही आलात ना तिथूनच परत जा. निघा भैरवीजी. या माई, तुमची जागा इथे नाही. तारा, मी बोललो होतो ना तुला, कुत्र्याचं शेपूट वाकडे ते वाकडच.